केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगाने पुढे सरकतोय। या संपूर्ण गुन्ह्याचं गूढ उकलण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास अधिक घट्ट केलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या 20 वर्षीय सिया गोयल हिने पोलिसांसमोर अनेक खळबळजनक आणि धक्कादायक दावे केले होते। तिनं स्वतःच्या कुटुंबाची प्रतिष्ठा, लग्नासाठी असलेला सामाजिक आणि कौटुंबिक दबाव आणि स्वतःची असहमती अशी अनेक कारणं पुढे करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। सियाच्या या दाव्यांमधील तथ्य शोधण्यासाठी आणि हत्येच्या कटामागील नेमकं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी लोणावळा पोलिसांनी अत्यंत मोठं पाऊल उचललं। पोलिसांनी सिया गोयल हिचे आई वडील प्रवीण गोयल आणि पूजा गोयल यांना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पाचारण केलं होतं। शनिवारी सकाळी सुरू झालेली ही चौकशी रात्री उशिरापर्यंत म्हणजेच तब्बल 11 तास सुरू होती। या 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीत पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेने विचारलेल्या प्रमुख प्रश्नांमुळे सियाच्या खोट्या दाव्यांची पूर्णपणे पोलखोल झाली। तिच्याच पालकांनी दिलेल्या धक्कादायक आणि स्पष्ट उत्तरांमुळे सिया आता स्वतःच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे आणि तिने पोलिसांना सांगितलेली कहाणी कशी बनावट होती हे सिद्ध झाले। या चौकशीत काय घडलं, पोलिसांनी कोणते प्रश्न विचारले आणि त्यातून काय सत्य बाहेर आलं, पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करताना सिया गोयल हिच्या पालकांसमोर एकामागून एक असे एकूण 9 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठेवले होते। हे प्रश्न केवळ लग्नाच्या तयारीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यात सियाचे वैयक्तिक आयुष्य, तिचा प्रियकर आणि सहआरोपी चेतन चौधरी यांच्याशी असलेले तिचे संबंध आणि गुन्ह्यापूर्वीची तिची संशयास्पद हालचाल या सर्व बाबींचा समावेश होता। पोलिसांनी विचारलेला पहिला आणि अत्यंत मूलभूत प्रश्न असा होता की सिया आणि चेतन चौधरी हे एकमेकांचे मित्र होते आणि त्यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते। या संपूर्ण प्रकरणाची तिच्या आई वडिलांना किंवा कुटुंबाला पुसटशी तरी कल्पना होती का? या प्रश्नावर पालकांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि धक्कादायकरित्या सांगितलं की त्यांच्या कुटुंबाला या प्रेमसंबंधाविषयी अजिबात माहिती नव्हती। चेतन चौधरी नावाचा कुणी मुलगा सियाच्या आयुष्यात आहे किंवा तो तिचा प्रियकर आहे हे त्यांनी कधी ऐकलंही नव्हतं आणि चेतन कधी त्यांच्या घरी आला नव्हता किंवा कुटुंबातील कोणाच्या संपर्कातही नव्हता। सियाने तिच्या या गुपित प्रकरणाबद्दल कुटुंबापासून पूर्णपणे गुप्तता बाळगली होती, ज्यामुळे केतनच्या हत्येनंतर जेव्हा चेतनचं नाव समोर आलं तेव्हा संपूर्ण गोयल कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली। यानंतर पोलिसांनी विचारलेला दुसरा प्रश्न हा सियाच्या लग्नाच्या इच्छेभोवती फिरणारा होता। पोलिसांनी विचारलं की सियानं कधी चेतन चौधरी याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का किंवा तिने चेतनबद्दल कुटुंबात कधी काही चर्चा केली होती का? यावर तिच्या पालकांनी स्पष्ट केलं की जेव्हा सियानं चेतनबद्दल कधी काही सांगितलंच नव्हतं तेव्हा त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरण्याचा किंवा त्यावरून वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। सियानं घरच्यांसमोर कधीही कोणत्याही दुसऱ्या मुलाचं नाव घेतलं नव्हतं किंवा आपल्या आवडीबद्दल अवाक्षरही काढलं नव्हतं। पोलिसांनी पुढे जाऊन तिसरा प्रश्न विचारला की केतन अग्रवाल याच्याशी जे लग्न जुळवण्यात आलं होतं ते सियाच्या पूर्ण संमतीने जुळवलं होतं का की तिच्यावर कोणता दबाव केला होता? या प्रश्नाचं उत्तर देताना सियाच्या आईवडिलांनी सियाला पूर्णपणे तोंडघशी पाडलं। त्यांनी सांगितलं की केतनचं स्थळ आल्यावर जेव्हा त्यांनी सियाला त्याचा फोटो दाखवला आणि त्याची पसंती विचारली तेव्हा तिने अत्यंत आनंदाने या लग्नाला होकार दिला होता। तिने स्वतःहून सांगितलं होतं की तिला केतन खूप आवडलाय आणि ती या विवाहासाठी पूर्णपणे तयार आहे। लग्न निश्चित झाल्यापासून ते अगदी हत्येच्या दिवसापर्यंत सियाने कधीही केतनबद्दल किंवा या विवाहाबद्दल कोणतीही नाराजी, संताप किंवा असंतोष व्यक्त केला नव्हता। उलट ती सतत लग्नाच्या तयारीत गुंतलेली असायची आणि केतनशी बोलताना नेहमी आनंदी असायची। पोलिसांनी तपासाचा रोख बदलत चौथा प्रश्न असा विचारला की सियाला केतनचा स्वभाव किंवा त्याचं वागणं बोलणं पटत नव्हतं का किंवा तिच्या मनात केतनबद्दल काही आकस होता का? यावर पालकांनी सांगितलं की केतन हा अत्यंत सुस्वभावी, संस्कारी आणि सुशिक्षित मुलगा होता। सियानं कधीही केतनच्या स्वभावाबद्दल किंवा त्याच्या कोणत्याही सवयीबद्दल घरच्यांकडे तक्रार केली नव्हती। त्यामुळे सियाने पोलीस कोठडीत केतनच्या वैयक्तिक गोष्टींवरून किंवा त्याच्या दिसण्यावरून जे दावे केले ते केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी रचलेले खोटे बहाणे आहेत। यानंतर पोलिसांनी पाचवा आणि अत्यंत कळीचा प्रश्न विचारला जो सियाच्या बचावाचा मुख्य आधार होता। पोलिसांनी विचारलं की सियावर केतनशी लग्न करण्यासाठी कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून किंवा समाजाकडून कोणतीही जबरदस्ती केली जात नव्हती का? सियानं पोलिसांना सांगितलं होतं की जर तिने लग्नाला नकार दिला असता तर तिच्या कुटुंबाची समाजात मोठी नाचक्की झाली असती आणि आई वडील समाजात तोंड दाखवू शकले नसते, म्हणून तिच्याकडे केतनचा काटा काढण्याशिवाय दुसरा कोणताही सोपा पर्याय उरला नव्हता। पालकांनी सियाचा हा दावा अत्यंत तीव्र शब्दात फेटाळून लावला।
तिचे वडील आणि भाऊ साहिल यांनी पोलिसांना स्पष्ट सांगितलं की जर सियाने एकदा जरी केतनशी लग्न करायचं नाही असं सांगितलं असतं किंवा तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम असल्याचं मान्य केलं असतं तर त्यांनी हे लग्न कधीच लावलं नसतं. तिची इच्छा नसताना लग्न लावून देण्याचा कोणताही विचार कुटुंबाचा नव्हता. त्यामुळे प्रतिष्ठेपोटी खून केला हा तिचा दावा पूर्णपणे खोटा आणि केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. चौकशी पुढे सरकली तसा पोलिसांनी 6वा प्रश्न विचारला की केतन आणि सियाचं लग्न ठरल्यानंतरही सिया नेहमी चोरून तिचा प्रियकर चेतन चौधरी याला भेटत होती आणि त्यांच्यात सतत संभाषण सुरू होतं. याबद्दल कुटुंबाला काही सुगावा लागला होता का? यावर पालकांनी सांगितलं, सिया अनेकदा मैत्रिणींना भेटण्याचं किंवा खरेदीचं कारण सांगून घराबाहेर पडत असायची. परंतु तू मैत्रिणींना सोडून चेतनला भेटायला जाते याचा त्यांना संशय कधी आला नाही. ती घरी असतानाही फोनवर व्यस्त असायची, पण ती केतनशी किंवा तिच्या मित्रमैत्रिणींशी बोलत असावी असंच कुटुंबाला वाटत होतं. पोलिसांनी विचारलेला 7वा प्रश्न सियाचा भाऊ साहिल याच्याशी संबंधित होता. पोलिसांनी विचारलं की साहिल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे एकमेकांचे मित्र आणि त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते याची तुम्हाला काही माहिती नव्हती का? यावर पालकांनी सांगितलं की साहिलला चेतनबद्दल जुजबी माहिती होती, कारण ते एका क्रिकेट मॅच दरम्यान किंवा कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटले होते. परंतु चेतन आणि सिया यांच्यात इतके घट्ट आणि अनैतिक संबंध आहेत, ते मिळून एका हत्येचा कट रचत आहेत याची कल्पना साहिललाही नव्हती. साहिलची देखील पोलिसांनी आदल्या दिवशी 10 तास सखोल चौकशी केली होती आणि त्यानंही कौटुंबिक दबावाचा दावा नाकारला होता. तपासातील सर्वात धक्कादायक आणि तांत्रिक पुराव्यांवर आधारित 8वा प्रश्न पोलिसांनी विचारला की सिया, केतन आणि चेतन हे लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी सिया आधीच 3 वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन आली होती, त्यावेळी तिनं घरच्यांना काय कारण सांगितली? पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं की सियानं हत्येचा अंतिम कट रचण्यापूर्वी लोहगड किल्ल्याची अनेकदा रेकी केली होती आणि गुन्ह्याच्या आदल्या दिवशी ती पुण्यात एका कॅफेमध्ये चेतनला भेटली होती, जिथं तिनं युट्यूबवर लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ शोधून त्याला गुन्ह्याची जागा दाखवली होती. या प्रश्नावर पालकांनी सांगितलं की सिया लोणावळा आणि पुण्यातील गड किल्ल्यांवर किंवा पर्यटन स्थळांवर तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपला जात असल्याचं सांगून घरून निघायची. ती लोहगड किल्ल्यावर हत्येची रेकी करण्यासाठी आणि कट रचण्यासाठी जात आहे याचा विचारही कधी कुटुंब करू शकत नव्हतं. शेवटी पोलिसांनी 9वा आणि अंतिम प्रश्न विचारला की केतन अग्रवाल यांच्या हत्येचा एवढा मोठा कट घरात रचला जात होता, तर याबाबत तुम्हाला किंवा कुटुंबातील इतर कोणाला काही शंका किंवा पूर्वकल्पना आली होती का? यावर हताश झालेल्या पालकांनी सांगितलं की त्यांना या भयानक कटाची तिळमात्रही कल्पना नव्हती. उलट संपूर्ण घरात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. उदयपूरमधील एका आलिशान पॅलेसमध्ये या विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हॉटेल रूम्सचं बुकिंग देखील झालं होतं. इतकंच नव्हे तर केतन सिया यांच्या बाली येथील प्री वेडिंग ट्रिपसाठी स्वतः सियाने अत्यंत उत्साहानं 50,000 रुपयांचे कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी केली होती. जो माणूस हत्येचा कट रचतोय तो इतक्या उत्साहानं लग्नाची खरेदी कसा करू शकतो? या विचारानं पोलिसही अचंबित झाले होते आणि पालकांना ही खरेदीची पावती पोलिसांसमोर सादर करून सियाचं पितळ उघडं पाडलं. या 11 तासांच्या मॅरेथॉन आणि कसून केलेल्या चौकशीतून अनेक अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी पोलिसांच्या हाती आल्या, ज्यामुळे या प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळं वळण मिळालंय. पहिलं म्हणजे सियानं पोलिसांना सुरुवातीला सांगितलेली कौटुंबिक दबावाची आणि प्रतिष्ठेची कहाणी पूर्णपणे खोटी ठरली आहे. तिच्या स्वतःच्या आईवडिलांनी आणि भावानं दिलेल्या जबाबावरून हे सिद्ध झालंय की तिनं कोणत्याही दबावाखाली नाही, तर अत्यंत थंड डोक्याने नियोजनबद्ध रीतीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतन अग्रवालचा काटा काढला. तिने केवळ तिच्या घरच्यांची दिशाभूल केली नाही, तर पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे पालकांनी चौकशी दरम्यान दाखवलेले खरेदीचे पुरावे आणि लग्नाच्या बुकिंगची माहिती यावरून हे स्पष्ट होतं की सियानं समोरून लग्नाचा देखावा पूर्णपणे जिवंत ठेवला होता, जेणेकरून केतन किंवा त्याच्या कुटुंबाला तिच्या मनात काय चाललंय याचा संशय येऊ नये. आपल्याच मुलीचं हे क्रूर आणि भयंकर रूप समोर आल्यानंतर गोयल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. समाजात त्यांची झालेली मानहानी, केतनच्या कुटुंबाचं झालेलं कधीही न भरून निघणारं नुकसान यामुळे सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल अत्यंत भावुक आणि संतप्त झाले होते. त्यांनी पोलिसांसमोर आणि माध्यमांशी बोलताना अत्यंत कठोर भूमिका घेतली आणि स्पष्ट केलंय की केतन हा केवळ त्यांचा होणारा जावई नव्हता, तर तो त्यांच्या स्वतःच्या मुलासारखा होता आणि गोयल कुटुंबाचं अग्रवाल कुटुंबाशी अत्यंत जुनं जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्याच मुलीने असा निंदनीय गुन्हा केलाय हे मान्य करताना तिच्या वडिलांनी अत्यंत उद्विग्न मनानं पोलिसांना सांगितलं की माझी मुलगी जर या भयंकर गुन्ह्यात दोषी आढळली तर कायदा आणि पोलिसांनी तिला अजिबात पाठीशी घालू नये. ज्या लोहगड किल्ल्याच्या कठड्यावरून तिनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून केतनला ढकलून मारलं, त्याच दरीतून सियालाही खाली ढकलून दिलं पाहिजे. तिच्या आईनेही सियाला कठोरातील कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आर्त मागणी केली. पालकांच्या या आक्रमक आणि न्याय भूमिकेमुळे सियाला आता तिच्या हत्येच्या गुन्ह्यात
स्वतःच्या कुटुंबाकडूनही कोणतीही सहानुभूती किंवा कायदेशीर मदत मिळण्याची शक्यता नाहीये. लोणावळा पोलिसांनी 11 तासांच्या चौकशीत मिळालेले सर्व जबाब पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यासाठी आपल्या केस डायरीत नोंदवून ठेवले. त्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलिसांची बाजू अत्यंत भक्कम झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.